नमस्कार. नमस्कार. आज आपण एका श्रोत्याने पाठवलेल्या खूप परिणामकारक कथेवर सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार. ही कथा आहे हरवलेलं नातं, हां. परतफेडीचा क्षण. म्हणजे कसं आहे ना, आपल्याला वाटतं की आपण ओळखतो आपल्या जवळच्यांना, पण काही वेळा अशी सत्य समोर येतात की नात्यांचे अर्थच बदलून जातात. अगदी. हो, तर आज आपण याच कथेतील भावनिक गुंतागुंत आणि ते अनपेक्षित वळण समजून घेऊया. नक्कीच. आणि ही कथा फक्त एका कुटुंबाची नाहीये, तर ती आपल्याला नातेसंबंध, आपलं कर्तव्य आणि कधी-कधी नकळत झालेले त्याग, न उलगडलेलं सत्य यावर विचार करायला लावते. बरोबर. आपण यावरच बोलूया आज. तर मग गोष्ट सुरू होते निखिलपासून. तो शहरात राहतो, कामात असतो व्यस्त, पत्नी आहे सोबत. आयुष्य सुरू आहे. हं, पण हं. एक अडचण आहे. त्याच्या पत्नीला त्याची आई म्हणजे सासू फार काही आवडत नाही. अच्छा. सतत काही ना काही कुरबुरी. निखिल सुरुवातीला म्हणजे दुर्लक्ष करतो, पण हळूहळू पत्नीचं बोलणं, कामाची धावपळ, हां. तोही मग आईपासून थोडा दूर जातो. हो. आणि मग एक निर्णय घेतला जातो, खूप कठीण. आईला वृद्धाश्रमात ठेवायचं. इथे मला वाटतं थोडं थांबायला हवं. म्हणजे फक्त पत्नीला आवडत नाही हे एकच कारण असेल का? बरोबर. की आजच्या काळातली जी जीवनशैली आहे, कुटुंबाची रचना बदलते आहे, त्यात अनेक सामाजिक, मानसिक दबाव पण असू शकतात. अगदी. संवाद कमी होतो, अपेक्षांचं ओझं. हो. हा दुरावा एका दिवसात नाही येत, तो हळूहळू वाढत जातो. बरोबर. आणि मग येतो तो दिवस. निखिल आईला घेऊन वृद्धाश्रमाकडे निघालाय. प्रवासात आई एकदम शांत, काही बोलत नाहीये. खिडकी बाहेर बघतीये नुसती. डोळ्यात पाणी आहे, पण तोंडातून शब्द नाही. वृद्धाश्रमात पोचल्यावरही तशीच. ती शांतता खूप अस्वस्थ करते. हो. ही शांतता याचे किती अर्थ असू शकतात नाही का? खरंय. कदाचित खूप जास्त दुःख असेल, किंवा परिस्थिती स्वीकारली असेल तिनं, किंवा असंही असेल की मुलासाठी इतकी वर्ष जगले, आता त्याच्या निर्णयाआड नको यायला. काय वादळ असेल तिच्या मनात? कल्पना करणं कठीण आहे. पण ही शांतता निखिलला काय सांगत असेल? तोच विचार करत असेल निखिल बहुतेक. तो तिकडे कागदपत्र भरतोय आणि तेव्हा एक वेगळीच गोष्ट घडते. अच्छा. तिथले 2 वयस्कर रहिवासी त्याच्या आईला बघतात आणि अगदी ओळखीनं प्रेमानं तिच्याशी बोलायला लागतात. अरे बापरे. निखिलला आश्चर्य वाटतं. तो विचारतो त्यांना की तुम्ही कसं ओळखता माझ्या आईला? आणि इथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. हो, ही जी कलाटणी आहे ना, ती फक्त धक्कादायक नाहीये. ती निखिलच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा करते. कारण जे उत्तर मिळतं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्कीच. तिथला एक कर्मचारी अगदी शांतपणे सांगतो, अव साहेब, या तर 35 वर्षांपूर्वी इथे आल्या होत्या, हां. एक लहान मूल दत्तक घेण्यासाठी. बापरे. क्षणभर निखिल एकदम सुन्न, काही कळतच नाही त्याला. विचार करा त्या क्षणाचा. ज्या जागेला तो आता आईसाठीचा एक शेवटचा थांबा समजत होता, हो, तीच जागा त्याच्या आयुष्याचा सुरुवातीची साक्षीदार होती. हा विरोधाभास किती मोठा आहे. हो ना. हे फक्त रहस्य उलगडणं नाहीये. हे त्याच्या आईच्या त्यागाचं, तिच्या प्रेमाचं एक पूर्णपणे वेगळं चित्र आहे. आणि ज्या मुलासाठी तिने हे केलं, त्याच मुलाने तिला आज त्याच ठिकाणी आणून सोडावं. अंगावर काटा आणणारं आहे हे. दैव दुर्विलास म्हणतात तो हाच. निखिलचं मन एकदम बधीर झालं असेल. त्याला आता एकदम आईच्या त्या शांततेचा, डोळ्यातल्या पाण्याचा अर्थ लागतो. परतफेडीचं क्षण. हे शीर्षक किती वेगळ्या अर्थाने खरं ठरत होतं. अगदी. ज्या वृद्धाश्रमातून आईने त्याला उचलून घेतलं, एक नवं आयुष्य दिलं, त्याच जागी तो तिला आज सोडायला आला होता. ही जाणीव ती त्याला आतून पूर्ण हलवून टाकते. आणि ही जाणीव फक्त अपराधीपणाची नसेल कदाचित. यात स्वतःचं अस्तित्व, आईचं ते अथांग प्रेम, तो त्याग, याची एक नवी ओळख असेल. इतक्या वर्षांचं नातं एका क्षणात उलगडलं असेल. हो. आणि मग प्रश्न उरतोच की असं उशिरा कळलेलं सत्य आपल्या नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं बदलतं. आणि भूतकाळातल्या त्याग वर्तमानातल्या जबाबदाऱ्यांवर कसा परिणाम करतो. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून काय समोर येतं? ही कथा आपल्याला सांगते की नाती वरून दिसतात तितकी साधी नसतात. अजिबात नाही. त्यात अनेक पदर असतात, न सांगितलेल्या गोष्टी, न दाखवलेले त्याग. एका हरवलेल्या नात्याची आणि अनपेक्षितपणे समोर आलेल्या त्यागाची ही कहाणी आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या जवळच्या माणसांनी असे कोणते त्याग केले असतील जे आपल्याला माहित नाहीत. खरंय. किंवा कोणती अशी सत्य असतील जी उलगडली तर आपल्या आजच्या नात्यांवर, निर्णयांवर त्याचा काय परिणाम होईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्की.